असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही मंत्रिपद मिळणार नाही अशी चर्चा आहे. असं त्यांना काय मिळतंय दुसऱ्याच्या ताटात बघण्याची मला सवय नाही. कशाला त्यांना काय मिळतंय मिळत नाही कशाला बघायचं. असं आहे की महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याच्याकडे बघूया ना. महाराष्ट्राने गद्दारांना कशा रीतीने गाडलं त्याच्याकडे बघूया. महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी, महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांचे झालेले हाल, महाराष्ट्रामध्ये महागाई, महाराष्ट्रामध्ये गद्दारी, महाराष्ट्रामध्ये राजकारणातला आलेला अरेरावीपणा, या सगळ्यांना महाराष्ट्राने जागा दाखवली. त्याच्यावर बोलूया. त्यांना काय मिळतं ह्याला मला काय करायचं. आणि सुनील तटकरे इच्छुक होते. देवेंद्र फडणवीस तिथे गेले, त्यांना भेटले आज सकाळी. हे बघा कोण इच्छुक आहेत कोण इच्छुक नाहीत. जे स्वार्थासाठी शरद पवारांना सोडून गेले त्यांच्याबद्दल चर्चा करायचीच कशाला. आता लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांची उंची दाखवून दिली. आता हत्तीसमोर मुंग्यांची कशाला चर्चा करायची. असं आहे की हे सगळं चित्र निर्माण करून परत एकदा मुस्लिम द्वेष तयार करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे. मी साधा प्रश्न विचारतो. 31 ठिकाणी ते पराभूत झाले. अहमदनगरमध्ये किती मुस्लिम आहेत, उस्मानाबादमध्ये किती मुस्लिम आहेत, सोलापूरमध्ये किती मुस्लिम आहेत, चंद्रपूरमध्ये किती मुस्लिम आहेत, रामटेकमध्ये किती मुस्लिम आहेत, दिंडोरीमध्ये किती मुस्लिम आहेत, नाशिकमध्ये किती मुस्लिम आहेत, बीडमध्ये किती मुस्लिम आहेत. पराभवही स्वीकारायला मोठं मन लागतं. तुम्ही त्या राजा भैयाचा वापर करून द्वेष मूल्य राजकारण करण्याचा किती प्रयत्न केला, नाही झालं, नाही जमलं तुम्हाला. लोकांनी राजा भैयाला नाही घेतलं डोक्यावर. अजूनही तुम्ही त्यांना आणतात. आम्ही त्याचा विरोध करणार आहोत. कुठे आणतात त्याला, असं भिवंडीच्याच जवळपास आणतात. महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्यासाठी हा प्रयोग आहे. एकीकडनं यांनी बोलायचं, दुसऱ्याकडनं त्यांनी यायचं. महाराष्ट्र शांत आहे ना. तुम्ही कांदा उत्पादकांवर अन्याय करणार, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करणार, तुम्ही कर्मचाऱ्यांवर अन्याय करणार, फुकटचे भूखंड ढापणार, 30% करप्शन रेट लावणार. कुठल्या मंत्रालयातला प्रत्येक मजल्यावरचा करप्शन रेटच 30% आहे. असं होत नाही. तुम्ही द्या मुसलमानांना शिव्या द्या, त्यांच्या काय मुल्ला मौलवी काय त्यांना शिव्या द्या, काही फरक पडत नाही. लोकांनी मतदारांनी तुमच्या विरोधात मतदान केलं हे मान्य करा. मुसलमानांनी नाही. या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांनी तुमच्या विरोधात मतदान केलेलं आहे. मुंबईतल्या 4 सीटा आल्या, कशा काय गेल्या तुमच्या सगळ्या सीटा. तुमचं मतदान किती कमी झालं हे बघा जरा, हिशोब लावा. 3-3, 4-4 लाखांनी जिंकलेले तुमचे खासदार 20,000, 25,000, 50,000 असे जिंकून आले. ज्या पद्धतीनं शिंदे गटाचं प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद दिलं जातं त्याच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने पत्रक काढण्यात आलं आणि त्याचं म्हटलंय की राजा का बेटा राजा ने होने का जो काबिल है वही राजा बने. बाबा राजा का मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारा माणूस आहे. मला हे राजा प्रजा बेटा राजपुत्र हे काय मला समजत नाही. भाषाच मला समजत नाही. ते मला ते त्यांचं आपापसातल्या भांडणात आम्हाला कशाला घेतं. नाही आमचा ओरिजिनल आहे, कारण का जन्म पवार साहेबांनी दिला आहे. बाळ पवार साहेबांच्या मांडीवरनं 25व्या वर्षात गेलेलं आहे. यांची मांडी कालची आहे. आणि जनतेने दाखवून दिलं ना खरी राष्ट्रवादी कोण आहे. तुम्हाला किती टक्के मतं पडली, ओरिजिनल राष्ट्रवादीला किती टक्के मतं पडली हे विचार करा. तीच जनतेच्या मनातली राष्ट्रवादी कोण असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला विचारला तर सरळ सांगणार शरद पवारांची राष्ट्रवादी. आणि जनतेने ठाक 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 तेच बोलायचं ना, टक 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 बटन दाबा. तसे जनतेने टक 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 बटन दाबलं. त्यांना मंत्रिपद मिळावं या माझ्या शुभेच्छा. आम्हाला त्याच्यात काहीही बोलायचं.
त्यांच्यात वाद होऊ देत, त्यांचे प्रेमाचे संबंध निर्माण होऊ देत. ज्या घरात मला पाहायचंच नाही त्या घराबद्दल मी बोलू कशाला? मला पाहायचंच नाही. हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी फार जोपर्यंत निवडणुका होत होत्या तोपर्यंत मी टीकेची झोड उठवली. लोकांनी स्पष्टपणाने त्यांना घरी पाठवलं आणि लोकांनी शरद पवारांना उचलून धरलं. आमचं संपलं. आता काय त्यांच्यावर टीका, त्यांच्याबद्दल बोलणंच आम्हाला काही करायचं नाही. आता विधानसभेकडे वाटचाल करूया आणि विधानसभेच्या रणांगणात बघूया काय होतं. त्यांच्यात वाद झाले तर झाले. आमच्या बापाचं काय जायचं आहे? आम्ही सुखाने संसार करतोय आमचा. ते सगळं अध्यक्ष ब्रीफ करतील, तो अधिकार माझा. प्रफुल्ल पटेल यांची जी ईडीनं संपत्ती अटॅच केली होती त्याच्यावरती सगळेच भाग्यवान नसतात त्यांच्यासारखे. ते भाग्यवान आहेत. तकदीर हर को साथ नहीं देती, कुछ लोगों को देती है. मिल गया साथ उनको. असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे गचाळ घाणेरडं खुर्शी सुडाचं, पक्ष फोडण्याचं, घरं तोडण्याचं राजकारण झालं. राग लोकांचा त्याच्यावर होता आणि हे केंद्रीय नेतृत्वाला माहिती होतं की हे परिणाम दिसणार आहेत आपल्याला महाराष्ट्रात. त्याच्यामुळे आता मंत्रिपद देऊन महाराष्ट्राच्या पाठीवरनं हात फिरवण्याची कामं सुरू झालेली आहेत. पाठीवरनं हात जेव्हा फिरवाल तेव्हा त्यांच्या पाठीवर तुम्हाला रक्त दिसेल. कारण का त्यांनी घातलेला खंजीराचं रक्त असं बळाबळा वाहतं. तेव्हा महाराष्ट्राच्या हाताला लावलेलं रक्त हे असं पुसलं जाणार नाही. जरी आज मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असते तरी तुम्हाला या सरकारचा लाईफ स्पॅन किती वाटतं? हा प्रश्न नायडू आणि द ग्रेट नितीश कुमारांना विचारा. आमचा काय संबंध? एक उर्दू मध्ये म्हण आहे, मैं अकेला ही निकला था जनाबे मंजिल की तरफ लोग मिलते गए कारवा बनता गया. साहेब एकटे निघालेले. आम्ही पहिला दौरा केला नाशिकला. साहेब स्वतःच असे अस्वस्थ होतं की काय होईल. या पद्धतीने स्वागत झालं. तेव्हाच मी म्हटलं साहेब तरुण वर्ग जिंकवणार तुम्हाला. एक सांगतो, मी जे महाराष्ट्रातल्या तरुणांचा हे बघितलं, त्यांना शरद पवार साहेबांना ज्या पद्धतीने वागवण्यात आलं, ज्या पद्धतीने त्यांचा अपमान करण्यात आला, खास करून तरुण वर्गाला तो पटला नाही. मी अनेक प्रश्न विचारायचो तरुणांना की तुम्ही तुमच्या आजोबाला असं कराल का? लोक पोरं ओरडून सांगायची, अगदी एवढीशी लहान पोरं, नाही नाही नाही, आजोबांना असं नाही वागवायचं. सर, मेरा सवाल ये है, अगर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को एक मंत्री पद दिया जाता है, उसमें से वो उससे ट्वीट करके कहते हैं कि भाई राजा का बेटा ही काबिल होगा, जरूरी नहीं है कि मैं इस पे कहीं ना कहीं जो परिवारवाद का हमेशा स्टैंड बीजेपी लगाती है हमारा परिवारवाद के लिए, वो मेरे को उसके ऊपर बात ही नहीं करनी है क्योंकि उनका आपसी मामला है. मैं उसमें क्यों जाके झांकूं? वो देखेंगे काबिलियत किसकी है, किसकी अच्छी है, क्या है क्या नहीं, वो देखेंगे ना. हमको क्या करना है? तो किसी को भी मंत्री बनाए, रविंद्र वाइकर को बनाए.